नमस्कार. तर मी कांचन तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज बोलणार आहोत उर्फी जावेद बद्दल. चला तर मग थोडा उशीर न करता पटकन सुरुवात करूया व्हिडिओला. व्हिडिओ बनवायचं कारण असं की सध्या आपली उर्फी दीदी कपडे नाही तर पूर्ण ब्रह्मांड शरीरात परिधान करून फिरते. यासाठी म्हटलं चला उर्फी दीदीवर थोडं बोलूया. बघा तर मग मी असं का म्हणते. आज तो बार्बी डॉल, आज तो बार्बी डॉल. क्या बात है. दीदीने नुसतं पूर्ण ब्रह्मांड परिधान केलं नाहीये, तर ब्रह्मांडामध्ये लाईट पण लावलेत दीदीने. एक समजलं नाही, लाईट का लावले असतील दीदीने? विचार करायची गोष्ट आहे ना, विचार करूया थोडासा. आता समजलं मला. कदाचित दीदीला वाटलं असेल लाईट जर लावले नाही तर हे एकमेकांना आदळतील, हे ना, असंच वाटलं असेल दीदीला. उर्फी दीदी ती काहीही वाटू शकतं. आणि दीदीचा ड्रेस पकडायला बघितले का तुम्ही? 5-6 लोक लावलेत दीदीने डायरेक्ट. पण असली फॅशन करायची कशाला आहे बाई ती कामी? अशी जर चालता चालता कशाला धडकली आणि पडली, ते पूर्ण ब्रह्मांड फुटणार नाही का बरं? आणि ते सगळे ग्रहामध्ये जे लाईटा लावले ते काय कामाचे? सगळे ग्रह खाली पडतील तुझेवाले. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? आणि फॅशनचा अर्थ असतो यू कॅरी युअर सेल्फ. पण उर्फी दीदीचा फॅशनचा अर्थ असा असतो हाव अदर विल कॅरी यू. हा ड्रेस बघून तुम्हाला असं वाटत नाही का की आपण शाळेत जायचो त्यावेळेस आपण जे कागदाचे जहाज बनवायचो, होडीवाले काटेरी जहाज म्हणता कोणी कोणी, तेच जहाज दीदीने जमा करून ड्रेस तयार केलाय असं. कुछ ना कुछ तो गडबड जरूर है. शाळेमध्ये सर लोक सांगतात ना वेस्ट मधून बेस्ट बनवा, असं दीदीने थोडं जास्त मनावर घेतलंय वाटतं. म्हणून ना मी सर लोकांच्या असल्या काही गोष्टी मनावर घ्यायची नाही बाई, नाही तर आज मी उर्फी दीदी सारखी राहिली असती. अच्छा, हमको सिखा रिया है. तुम्ही एक विचार करा, हा ड्रेस दीदीने घातलाय आणि एखादा व्यक्ती जर दीदीला येऊन गळे भेटला तर त्या व्यक्तीच्या अंगाला खड्डे नाही पडणार का हो? उद्या जर आपण सांगू सोप्यावरून काहीतरी बनवून दाखवा बुवा असं, दीदी खरंच बनवू शकते का? काय माहिती बाई. किसी गद्दा दोबारा पहनो ना. दोबारा हाँ, पक्का. अभी पहन लिया तो अभी देखना पड़ेगा कैसे पहनते. अरे देवा, मी तुम्हाला सांगितलं होतं. दीदीने जास्तच मनावर घेतलं वाटतं. सोप्यावरून दीदीने ड्रेस बनवून दाखवलाय आपल्याला. कुठून मी काही बोलते मला समजत नाही गड्या. काही निघतं तोंडातून माझ्या पण. तुम्हारे जैसे लोग इस देश के लिए श्राप है. पहले सपने दिखाते हैं और फिर कहते कि नहीं ऐसा नहीं हो सकता. तर दीदीने सोपा पण सोडला नाहीये. अजून दीदी म्हणते काय मी थकली असं. दीदी तुझे व्हिडिओ बघून आम्ही खूप थकलोय ग. हे एक्सपेरिमेंट करणं बंद कर जरा आता. लोकांना थोडं शांतता घेऊ दे. तुम्हाला मागचा ड्रेस दाखवला मी दीदीचा, तिथेही 5-6 जण दीदीचे ड्रेस पकडत होते. आणि ह्या ड्रेसमध्ये पण तसंच. तर गोष्ट एवढी बदलली आहे, तिथं माणसं पकडत होते, इथं बाया पकडतायत. तो ड्रेस बिचारीने काढून ठेवलाय. कशाला रिकामा बाबा सांगतो परत घालून दाखव असं. म्हणजे ते लोक काय दीदीचे कपडे काढायला आणि घालायलाच ठेवलेत का दीदीने? एवढंच काम आहे का त्यांना? दीदीचे कपडे काढायचे आणि घालायचे. समझ रहे हो? मला ना आता ती म्हण खोटी वाटते बघा. एक आंबा जर खराब असला तर सगळे आंबे खराब होतात असं. हे मी का म्हणते ना तुम्हाला सांगते. उर्फी दीदी बरोबर बाकीच्या ज्या मुली आहेत त्यांचे कपडे बघा तुम्ही. साधं सिंपल एकदम, टी शर्ट आणि जीन्स. बसायलाही मोकळं चालायलाही मोकळं. उर्फी दीदी ती काही करू शकते. 10 toes in when we standing on business. I'm a big stepper, underground methods. हा व्हिडिओ बघून मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, दीदीच्या इंस्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. तरी काही मागायची पद्धत आहे अशी. आम्ही लोकांनी मागितलं ती गोष्ट वेगळी आहे. एवढे सगळे व्हिडिओ बघून ना मला एक गोष्ट लक्षात आली. दीदीचं नाव आहे ना उर्फी जावेद नाही, उर्फी जावेद नाही तर उपटा जावेद पाहिजे होतं. ते शोभलं असतं दीदीला, हो की नाही? कंट्रोल कंट्रोल उदय. आता तुम्ही म्हणणार दीदी कायम असेच कपडे घालते का? असं नाही बरं का. दीदी अमावस्या किंवा पौर्णिमेला चांगले कपडे घालून घेत असते, म्हणून हेट देऊ नका. हाय नी आपा फेर मिलांगे कदे ना कदे फेर मिलांगे. बोलली होती ना दीदी चांगले कपडे पण घालते असं. खरं सांगू का, हा ड्रेस दीदीवर खूप सुंदर दिसतोय. आणि तुम्हाला जर इंस्टाग्रामवर येड्या वाकड्या रील्स दिसत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर रील्स पाठवू शकतात. आपण त्या मुद्द्यावर बोलूया. मी तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते. मला इंस्टाग्रामवर रील्स पाठवा. कारण की माझ्या इंस्टाग्रामवर हागायच्या आणि पादायच्याच रील्स येतात हो. जेवताना बसताना उठताना त्याच रील्स येत असतात. आणि जे हरामी मित्र आहेत ते पण तेच पाठवतात. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही जाऊन नक्की फॉलो करा. आणि रील्स तुम्हाला ज्या वाटतील
त्या तुम्ही मला शेअर करा, आपण त्यांच्यावर बोलूया. आधीही सांगितलं मी. चला आपण बी उर्फी दिदीसारखं थोडं मागून घेऊ, कारण की उर्फी दिदीसारखं आपल्याला कपडे तर घालून नाही फिरता येणार ना. फॉलो कर दो यार असं तर नाही म्हणता येणार ना, म्हणून सांगते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.